तर 22,000 रुपये ह्या एका नोटीचे आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही, अक्षरशः आता माझ्या हातामध्ये 40,000 आहेत. 40 नाही 44,000. 44,000 मी असे फक्त 2 नोट आहेत. फक्त ह्या 2 नोटा ह्या फक्त 44,000च्या आहेत. किती? 44,000च्या. म्हणजे ही जी एक नोट आहे ना, एक नोट 1000 दिरहमची आहे. ही एक नोटमध्ये आपण खूप काय विकत घेऊ शकतो. खूप म्हणजे खूप. एवढं काय काय विकत घेऊ शकतो की तुम्ही एखादी बाईक विकत घेऊ शकता, एखादी फ्रीज विकत घेऊ शकता, एखादी स्मार्ट टीव्ही विकत घेऊ शकता, एखादा मोबाईल विकत घेऊ शकता. फक्त या एका नोटीमुळे. ह्या एका नोटीची किंमत किती आहे ती तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओमध्ये. राम राम मंडळी, कशात? मजेत? आता मजेत असायलाच हवं. तुमचा भाऊ रविवारंडे घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर रवी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दुबईमधील 1,000ची नोट, 1,000ची नोट त्याची आपल्या इंडियामध्ये किती किंमत होते आणि त्या 1,000मध्ये काय काय असं वेगळं, म्हणजे आपण त्या 1,000मध्ये काय काय इंडियामध्ये विकत घेऊ शकतो, त्याच्यामध्ये इंडियाचे किती करन्सी होतात, हे सगळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. लेट्स सी. तर मंडळी काय माहिती आहे का, दुबईमध्ये ना काही लोकांना ही फक्त ही 1,000ची एक नोट आहे ना, ती 1,000ची एक नोटच पेमेंट असतो काही लोकांना. म्हणजे ते ज्यावेळेस एक 26 दिवस काम करतील त्यानंतर त्यांना ते 1,000 दिरहम मिळतात. म्हणजे अशा प्रकारे दुबईमध्ये सुद्धा काही लोक काम करतात की फक्त या एका नोटीसाठी कमीत कमी त्यांना 30 दिवस 26 दिवस डिपेंड करतं कंपनीवरती काम करावं लागतं. आता ही जी 1,000ची नोट आहे, त्या 1,000चे नोटीस आपल्या इंडियन करन्सीमध्ये किती होतात ते मी सांगतो. तर ही जी 1,000ची नोट आहे ना, तर त्या 1,000च्या आपल्या इंडियन करन्सीमध्ये कमीत कमी सध्या 22.80चा रेट चालला आहे. आपण 22 पकडू राऊंड फिगर. तर 22,000 रुपये ह्या एका नोटीचे आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही, अक्षरशः आता माझ्या हातामध्ये 40,000 आहेत. 40 नाही 44,000. 44,000 मी असे फक्त 2 नोट आहेत. फक्त ह्या 2 नोटा ह्या फक्त 44,000च्या आहेत. किती? 44,000च्या. म्हणजे आपलं नाही का, नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेस हे केलं होतं, नोटबंदी आणली होती, आणि नोटबंदी आणल्यावरती त्यांनी काय केलं, 2,000च्या नोटी काढल्या, 1,000ची बंद केली, 2,000च्या काढल्या. त्यावेळेस अक्षरशः म्हणजे आपण नाही का विचार करायचो, वाह 2,000ची नोट हरवली तर काय काय. म्हणजे त्यावेळेस आपल्याला अजूनही 2,000ची नोट आहे म्हणा. ती 2,000ची नोट आपल्याला एवढी मोठी वाटते की असं वाटतं की ही जर हरवली तर काय. आता समजा ही एखाद्या फॉर एक्झाम्पल यांनी पण जे कोण दुबईमध्ये काम करतात, लेबर लोक असतील, कॉमन मॅन, मी फॉर एक्झाम्पल, तरी माझ्याकडून 1,000ची नोट चुकून पडली, हरवली, कुठं फाटली, तर अक्षरशः 22,000 एका फटक्यात गायब झाले या एका नोटीमुळे. म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हेच होतं माझं की तुम्हाला कळावं की दुबईची जी 1,000ची नोट आहे ना, ती 1,000ची नोट आपल्या इंडियामध्ये 22,000ची होते. म्हणजे काही लोक बघा ना, त्या फक्त एका नोटीसाठी पूर्ण महिना काम करतात तो, ती एक नोट मिळण्यासाठी. म्हणजे बघा की आपण किती कष्ट करतो आणि कष्ट करून आपल्या हातामध्ये काय पडते, तरी एक नोट पडते. आय नो की एका नोटीची किंमत खूप आहे, खूप म्हणजे खूप. 22,000 म्हणजे खूप झाली एका नोटीची किंमत. म्हणजे माझ्या हातामध्ये अजून 4-5 नोटी असत्या तर लाखभर रुपये मी अशा हातामध्ये खेळतोय, अशातली गत होते. म्हणजे असं आहे दुबईमध्ये. आणि हेच आपण जसं बाहेर पडू ना, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आपण ज्यावेळेस एक्सप्लोर करू, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जॉबसाठी जाऊ किंवा फिरण्यासाठी जाऊ, त्यावेळेस आपल्याला कळतं की बाहेरच्या नोटींची प्राईस म्हणजे कम्पेअर टू आपल्या इंडियामध्ये करायचं झालं तर खूप होते हो, खूप म्हणजे खूप. म्हणजे विचार करा ना यार, मी अक्षरशः 44,000 रुपयाचे 2 बोटावरती नाचवतोय. म्हणजे हा जोक्सचा पार्ट झाला, पण मुद्दा हा आहे की ह्या फक्त 2 नोटीसाठी लोकांना अक्षरशः एक महिना, एक नोटीसाठी अक्षरशः 1 महिना पूर्ण काम करावं लागतं. त्यानंतर ही एक नोट मिळते. त्यामुळे तुम्ही भविष्यामध्ये कधी पण दुबईला येण्याचा जर प्लॅन करत असाल ना, तर प्लॅन तुम्ही हा करून चाला की मी दुबईमध्ये गेलो ना की मला सॅलरीच्या स्वरूपामध्ये 1,000च्या 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा नोट आल्या पाहिजे. ना की एक नोट, ना की 2 नोट. कारण जेवढ्या 1,000च्या नोट जास्त, तेवढा आपला सॅलरीचा इन्कम आहे तो जास्त होतो, हाय होतो, असं आहे. त्यामुळं बघा, जर तुम्ही दुबईला येण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही करू शकता.
सोशल मीडियामध्ये तुम्हाला भरपूर अशा काही गोष्टी मिळतील किंवा तुम्ही मला विचारल्या तरी चालतील. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि वारंवार तुम्ही एकच गोष्ट विचाराल की अरे तू दुबईमध्ये काय काम करतोस, तुला सॅलरी किती आहे किंवा व्हॉटेवर जे काय असेल ते. ह्या प्रश्नांची उत्तरं देणं मला वाटत नाही की तुम्हाला उत्तरं द्यावी. का तर तो प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन आहे. सॅलरी सांगू शकतो किंवा नाही, माझी जॉब प्रोफाईल मी सांगू शकतो की नाही, तो माझा वैयक्तिक डिसिजन आहे. तुम्हाला जर स्वतःचं बघा ना, तुम्हाला स्वतःला वाटते ना मी दुबईमध्ये जाऊन जॉब मिळू शकतो, मग कोणतीही फील्ड असू दे मला दुबईमध्ये जॉब पाहिजे. आणि तुम्ही ज्या फील्डमध्ये आता काम करत असाल इंडियामध्ये, ती फील्ड जर तुमची स्ट्रॉंग असेल तर 100% तुम्हाला दुबईमध्ये जॉब मिळेल. त्यामुळे तुम्ही हा विचार करू नका की मी येऊ की नको, मला काम मिळेल का, तू कोणत्या फील्डमध्ये काम करतोस, मला तिथे बघ ना, असं नसतं. दुबईमध्ये एक्सपिरियन्स हा खूप व्हॅल्यू करतो. जर तुम्हाला त्या फील्डचा जर एक्सपिरियन्स नसेल तर दुबईमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये सॅलरी कमी मिळते आणि शक्यता असते की तुम्हाला जॉबच मिळत नाही त्या फील्डमध्ये. त्यामुळं येत असाल तर अशी फील्ड निवडा ज्या फील्डचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल. तर म्हणजे मला हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की दुबईची एक नोट आपल्या इंडियाच्या किती हे होतं. बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.